नमस्कार, चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील धडा नंबर 20 गमतीदार पत्र या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। सर्व प्रश्न उत्तरे आपण व्यवस्थित पाहणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा। या विषयावरील पाठ विश्लेषणचा अगोदरच व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तोही व्हिडिओ पाहून घ्या। चला पाहूया पहिला प्रश्न। एका वाक्यात उत्तरे लिहा। पत्र कोणी पाठवले? पहा, पत्र काकाने पाठवले। मी ते शॉर्टकट उत्तर लिहित आहे, तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचे आहे। पत्र काकांनी पाठवले। दुसरा प्रश्न आहे, पत्र कोणाला पाठवले? पत्र मायाला पाठवले। पत्र कोणाला पाठवले? पत्र मायाला पाठवले। त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न। मायाला पत्र का वाचता आले नाही? तर पत्र कोरे असल्यामुळे। पत्र कसे होते? कोरे। पत्र कोरे असल्यामुळे मायाला पत्र वाचता आलेले नाही। पहा, पत्र कोरे असल्यामुळे। त्यापुढील प्रश्न पाहूया दुसरा। कोणते सांगा? कोरे पत्र पाहून आश्चर्य वाटणारी। कोण आहे? कोणाला आश्चर्य वाटलं? तर मायाला। माया। दुसरा पाहूया। कोरे पत्र वाचण्याची युक्ती माहीत असणारी। कोण आहे? मायाची मैत्रीण। तिचं नाव काय आहे सांगा पाहूया। बरोबर, रेश्मा। काय आहे? रेश्मा। पाहूया पुढील प्रश्न तिसरा आहे। खालील शब्द असेच लिहा। आहेत तसे शब्द हे तुम्हाला लिहायचे आहेत। पहा, पत्र, मित्र, सत्र, रात्र, त्रयस्थ, वान, त्राण, वात्रट, कंत्राट। त्यापुढील प्रश्न। पाठातील खालील वाक्ये वाचा। तर ही आलेली वाक्ये खाली वाचायची आहेत। कोणती आहेत पाहूया। दारावरची बेल वाजली। काकाने कोरा कागद कसा बरं पाठवला? रेश्माने पत्र हातात घेतले। अगं, काकाने कोरे पत्र पाठवलं। पहा, या वाक्यांचे वाचन आपल्याला करायचे आहे। त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न। वाचा, समजून घ्या। प्रश्न पूर्ण झाल्यावर असे चिन्ह देतात, या चिन्हाला पूर्णविराम म्हणतात। पहा, ज्यावेळी ही डॉट दिली जाते त्या डॉटला काय म्हणतात? पूर्णविराम असं म्हटलं जातं। त्यानंतर पुढील प्रश्न पहा। प्रश्न वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा वाक्याच्या शेवटी असे चिन्ह लिहितात आणि या चिन्हाला प्रश्नचिन्ह म्हणतात। म्हणजेच हे प्रश्नचिन्ह आहे, क्वेश्चन मार्क, याला काय म्हणतात? प्रश्नचिन्ह असे म्हणतात। त्यानंतर पहा, वाक्ये वाचताना शब्दावर आपण थोडे थांबतो। तसेच वाक्यात आलेल्या वस्तू किंवा नावांची यादी वाचताना प्रत्येक शब्दानंतर आपण थोडे थांबतो। तेव्हा त्या शब्दानंतर येणाऱ्या चिन्हाला काय म्हणतात? स्वल्पविराम असे म्हणतात। तर पहा, त्याला आपण कॉमा म्हणतो, म्हणजे छोटासा असा कॉमा असतो, याला स्वल्पविराम असं मराठीमध्ये म्हणतात। तर वरील वाक्यामध्ये आपण काय काय शिकलो? तर पूर्णविराम, स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्ह या 3 चिन्हांची माहिती करून घेतलेली आहे। तर आता ही चिन्ह आपल्याला इथे घालायची आहेत। तर पाहूया काय काय घालायला मिळतं आपल्याला इथे। पहा, इथं वाक्य दिलेले आहेत, तर याच्यामध्ये या चिन्हांचा वापर करायचा आहे। पहा, मी संगणक सुरू केला, तर इथे टिंब पाहिजे, म्हणजेच काय रे? पूर्णविराम। मामांचा ईमेल वाचला, इथे पण पूर्णविराम। मामा 4 दिवसांनी गावी येणार होता। मामा 4 दिवसांनी गावी येणार होता, कसं आलं इथे बघ, इथे पण पूर्णविरामच येणार आहे। त्यानंतर आम्ही आनंदित झालो, पूर्णविराम। म्हणजे सगळीकडे आपण या वाक्यामध्ये पूर्णविरामचा वापर करणार आहोत। त्यानंतर पाहूया 2 नंबरचं वाक्य। रेश्मा, रमेश, सीता, अनिता, गणेश हे सर्वजण दररोज बागेत येतात, खेळतात। जेव्हा एकसारखीच अक्षरे, एकसारखे शब्द एका पाठोपाठ येतात, तेव्हा आपण तिथे
काय वापरतो? स्वल्पविराम वापरतो. पाहूया. रमेश, सीता, अनिता, त्यानंतर आहे गणेश, त्यानंतर द्यायचा नाही आहे, ह्या 3च कॉमा येणार आहेत अशा पद्धतीने, आणि शेवटी पूर्णविराम. पुढं पाहूया. तू जेवण केलेस का? बघा इथे प्रश्न आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून आपण इथे प्रश्नचिन्ह देणार आहोत. पुढील वाक्य पाहूया. हे ऐकून तुला आनंद झाला का? हे ऐकून तुला आनंद झाला का? बघा इथे सुद्धा आपल्याला काय वाटते? प्रश्नार्थक वाक्य वाटते म्हणून इथे प्रश्नचिन्ह येणार आहे. मी, आई, बाबा, राजू, पिंकी बाजारात गेलो. आता इथे सुद्धा तुम्हाला समजलं असेल की इथे स्वल्पविराम येतो आहे. स्वल्पविराम पहा, इथे अनेक नावे आहेत. मी, आई, बाबा, राजू आणि पिंकी बाजारात गेलो, शेवटी पूर्णविराम. सुशांत, रघु, राजेश हे चांगले मित्र आहेत. इथे सुद्धा स्वल्पविरामचाच आपण वापर करणार आहोत. तेव्हा सुशांत, रघु, राजेश हे चांगले मित्र आहेत, इथे पूर्णविराम. तर अशा पद्धतीने आपण इथे सर्व विरामचिन्हे घातलेली आहेत. इथे आपला पूर्ण स्वाध्याय झालेला आहे सोडवून. तर सर्वांनी स्क्रीनशॉट मारा आणि आपापल्या नोटबुकमध्ये स्वच्छ अक्षरात लिहायला घ्या. तर कसा वाटला व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा. व्हिडिओ पाहिलात सर्वांना मनापासून धन्यवाद. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.